नमस्कार मित्रांनो, मी मैथिली मोरे. आजपासून आपण एक नवीन सेशन आपल्या यूट्यूबमध्ये सुरू करत आहोत. ते आहे पॉडकास्टचं. आणि आपल्याला पहिल्या पॉडकास्टमध्ये आपले आलेले आहेत एक गव्हर्नमेंट टीचर. लेट मी इंट्रोड्यूस टू ऑल ऑफ यू. चं नाव आहे मिस्टर प्रशांत अशोक मोरे. अर्थात नाव ऐकलं तर तुम्हाला कळलं असेल की हे माझे मिस्टर आहेत आणि हे गेले 26 वर्ष अविरतपणे शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षक म्हणून काम करत आहेत. आणि आपण एक गव्हर्नमेंट सर्वंट, गव्हर्नमेंट टीचर ह्यांची लाईफ कशी असते, हे नोकरीला कसे लागले आणि त्यांच्यामध्ये काय अडचणी आल्या हे जाणून घेण्यासाठी खास हा पॉडकास्ट घेतलेला आहे. तर सुरू करूया आजच्या पॉडकास्टचा. ॲज अ न्यू टू पॉडकास्ट मी माझे काही क्वेश्चन्स असे लिहून घेतलेले आहे सो दॅट की आपलं जे पॉडकास्ट आहे इट विल गो अनइंटरप्टेड. ओके, सो लेट मी स्टार्ट विथ माय फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला वेलकम करते आपल्या शोवरती. आणि मला सांगा तुम्ही की तुम्ही नोकरीला एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षक म्हणून कोणत्या साली आणि कसे लागलात? मी 2001 साली माझी अपॉइंटमेंट आहे. 2001 पासून 2001 ते आज 2026 वर्ष पूर्ण झालेली आहे. मी जो या क्षेत्रामध्ये आलेलो आहे तो तसं पाहायला गेलं त्याचं संपूर्ण क्रेडिट माझ्या मोठ्या भावाला जाईल, कारण तो याच क्षेत्रामध्ये होता. आता तो हयात नाही आहे, पण तो याच क्षेत्रामध्ये होता आणि त्याच्यामुळेच मी या शिक्षण क्षेत्रामध्ये आलेलो आहे. म्हणजे तुमच्या भावामुळे तुम्हाला शिक्षण क्षेत्राची आवड निर्माण झाली की कसं काय? तसं पाहायला गेलं तर आमचं संपूर्ण कुटुंब, माझे आजोबा शिक्षक होते, आई शिक्षिका होती, माझा भाऊ सुद्धा याच क्षेत्रामध्ये होता. जरी तो शिक्षक नव्हता, तो क्लिनिकलमध्ये क्लार्क होता, लिपिक होता, तरी पण याच क्षेत्रामध्ये असल्यामुळं मला पण त्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली आणि मग त्याच्यामुळेच मी या क्षेत्रामध्ये आलो. अच्छा, मग तुमची पहिली शाळा कोणती होती जिथे तुम्ही लागलात आणि तुमच्या संस्थेचं नाव काय? मी ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम करतोय ती माझी संस्था म्हणजे सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे, तालुका चिपळूण. आणि पहिली जी माझी शाळा आहे ती न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबडस, तालुका खेड, या शाळेत माझी पहिली अपॉइंटमेंट झाली 2001 साली. तुमचं क्वालिफिकेशन आपल्या दर्शकांना सांगा प्लीज. मी BA BPED आहे, शारीरिक शिक्षण विषयाचा शिक्षक आहे आणि BPED म्हणूनच 2001 पासून काम करतोय. आता मला BPED तुम्ही तुमचा उल्लेख केल्यामुळे मला आता विचारायला आवडेल तुम्हाला की बऱ्याचशा जणांना असं माझ्यासारख्यांना मला पण पूर्वी असं वाटायचं की BPED शिक्षक म्हणजे PE शिक्षक, आपला PTचा शिक्षक म्हटलं की हे खूप सोपं असतं आणि मला वाटायचं की त्यांना काय फार क्वालिफिकेशनची गरज नसते. तर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी बोलू शकता का की एक BPED शिक्षक म्हणजे नक्की काय, तुमचा अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा होता? विचारले तर बरं झालं, कारण जसं तुम्ही आता म्हणालात की BPED शिक्षक म्हणजे PTचा शिक्षक म्हणजे सगळं सोपं असतं, फक्त खेळायचं असतं, खेळ शिकवायचे असतात. अजूनही बऱ्याच जणांचा भ्रम हा असाच आहे, पण तसं नाही आहे. ते BPED शिक्षक म्हटल्यानंतर त्याला नुसतं खेळ शिकवायचे नसतात, तर एक असा विषय असतो जो टीचिंग सुद्धा करायचा असतो, शिकवायचा सुद्धा असतो. एक त्याचा विषय असतो घेतलेला, जो त्याने BA ला घेतलेला असतो, तोच विषय तो कंटिन्यू करू शकतो. तसा माझा सुद्धा मराठी हा विषय आहे आणि मेन सब्जेक्ट माझा BPEDच आहे, पण दुसरा सब्जेक्ट घ्यायचा असतो तो मराठी आहे आणि नुसतं खेळ हा विषय नाही आहे. आपल्याला आधी पहिली गोष्ट म्हणजे BPED जर व्हायचं असेल, ज्याला कुणाला व्हायचं असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे खेळाची आवड असणं गरजेचं आहे. BEdला चान्स मिळाला नाही म्हणून BPEDला गेलो असं होता कामा नये. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालेलं सुद्धा आहे. मग त्याचे परिणाम मग ते चांगले दिसत नाही आहेत, कारण जर तुम्हालाच खेळायची आवड नसेल तर मुलाला तुम्ही काय शिकवणार, बरोबर की नाही? तुम्हाला BPEDला खेळ, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ नक्कीच शिकवले जात असतील, पण खेळा व्यतिरिक्त तुम्हाला काय शिकवलं जातं BPEDला? असे कोणते विषय असतात? BPEDला विषय सर्वात महत्त्वाचा जो विषय असतो तो म्हणजे खेळ, आणि दुसरा आणखीन एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे आरोग्य.
मुलांचं आरोग्य कसं असलं पाहिजे, त्या आरोग्यावरती कसा भर दिला पाहिजे, हा एक विषय महत्त्वाचा असतो. आणि इफ आय एम नॉट रॉंग की त्याच्यासोबत तुम्हाला सुद्धा फिजिकल फर्स्ट एड चं सुद्धा ज्ञान दिलं जात असावं. होय, ते सुद्धा दिलेलं होतं. आणि एकदा सुरुवात झाल्यानंतर आता बऱ्याच वेळा, आता 26 वर्ष झालेली आहेत, 26 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी हाताखालून गेले, चांगले खेळलेले आहेत, मोठमोठ्या स्तरावरती ते गेलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर 2001 ते 2003 ज्या शाळेमध्ये मी सुरुवातीचे होतो त्यावेळेस मी नवीनच होतो. तिथं एवढं मला माझा परफॉर्मन्स दाखवता आला नाही. परंतु ज्यावेळेस मी 2004 साली आमच्या संस्थेची माझी बदली झाली फुरुस हायस्कूल येथे, आणि तिथं जवळपास मी 12 वर्ष होतो. आणि त्या 12 वर्षामध्ये असे बरेचसे खेळाडू, मग मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, ती मुलं ही सुरुवात जी तालुका स्तर असतो, जिल्हा स्तर असतो, विभाग स्तर आणि नंतर राज्यस्तर आणि मग पुढचा. पण खेडेगावामधली शाळा होती त्यावेळी, 12 वर्ष मी खेडेगावामध्ये काम केलेलं आहे. तर अगदी राष्ट्रीय स्तरावर नाही, परंतु दरवर्षी 1 किंवा 2 तरी मुलं, मग मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, आम्ही विभाग स्तरावरती जायचो. एक तर मला चांगलं आठवतं की एक मुलगी अशी होती की इयत्ता 5वी मध्ये ती शाळेमध्ये आली होती, आणि 5वी ते इयत्ता 10वी ही जी 5 वर्ष आहेत तिनं प्रत्येक गटात, म्हणजे ज्यावेळेस ती 5वीला आली त्यावेळेस 14 वर्षाच्या गटामध्ये खेळली होती. त्यानंतर पुढे गेल्यानंतर 9वीला गेल्यानंतर 9वी 10वीला ती पुढच्या 17 वर्षाच्या गटामध्ये खेळली होती. आणि प्रत्येक वर्षी ती मुलगी विभाग स्तरावरती जाऊन खेळलेली आहे. एक तसं पाहायला गेलं तर अभिमानाची गोष्ट आहे. खेडेगावातली मुलगी आणि विभाग स्तरावर खेळते, आणि ती एकच गेम नव्हे तर तिचे 2 गेम होते. एक म्हणजे हायजम्प तिचा होता, हायजम्पसाठी ती प्रत्येक वर्षी विभाग स्तरावरती जाऊन आलेली आहे. आणि दुसरा एक गेम होता तो म्हणजे व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल इतकी उत्कृष्ट खेळायची ती खेळते म्हटल्यानंतर अजून 4-5 मुली तयार झाल्या. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की व्हॉलीबॉल सारखा खेळ त्यावेळी म्हणजे 2004 ते 2015 या कालावधीमध्ये त्या शाळेमध्ये मी होतो. पण जो सुरुवातीचा काळ होता, व्हॉलीबॉल सारखा खेळ सुद्धा त्या शाळेमध्ये उत्कृष्टरित्या खेळला जात होता. त्याचं सगळं श्रेय मी त्या मुलांना देईन. मी शिकवत होतो, परंतु आत्मसात करण्याची गरज ही मुलांची असते. मुलं ही जर का अशा वरच्या स्तरावरती खेळायला लागली, जिल्हास्तरीय खेळ, राज्यस्तरीय खेळली, तर त्यांना पुढे काय त्याचा फायदे होतात, का त्यांनी खेळावं? खेळावर खूप भरपूर फायदा आहे. तो म्हणजे एखादा विद्यार्थी, आता साधीशी गोष्ट सांगतो, एखादा विद्यार्थी आताच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. त्या 10वीच्या रिझल्टमध्ये ज्या मुलांना त्यांच्या लेखी परीक्षेमध्ये जेवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यापेक्षा एखादा मुलगा जर का विभाग स्तरावरून राज्य स्तरावरती गेलेला आहे खेळायला, मग तो कुठल्याही वैयक्तिक खेळ असू दे ना तर सांघिक खेळ असू दे. आता मी ज्या शाळेमध्ये आता कार्यरत आहे, इंग्लिश स्कूल सती, त्या शाळेमधले बरेचसे विद्यार्थी आमचे यंदा सुद्धा विभाग स्तरावरून राज्यस्तरावरती खेळलेले आहेत. आणि 10वीतले विद्यार्थी, त्यामुळे त्यांना काय फायदा झालेला आहे, त्यांना लेखी परीक्षेमध्ये जेवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यापेक्षा ते राज्यस्तरावरती खेळल्यामुळं त्यांना त्यांच्या पर्सेंटेजमध्ये वाढ झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्टिफिकेट, जे प्रमाणपत्र त्यांना दिलेलं जातं ते पुढे त्यांच्या भविष्यात नोकरीसाठी अतिशय उपयुक्त असतं. माझा मुद्दा तोच होता की त्या सर्टिफिकेटचा तुम्ही उपयोग कुठे करू शकता. आता त्या की तुम्हाला 10वीला त्याचे मार्क्स ऍड होतात, नक्कीच होतात, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या स्पोर्ट्स सर्टिफिकेटचा उपयोग तुम्ही कुठे करू शकता? आता उदाहरण द्यायचं झालं, ज्यावेळेस सुरुवातीचा मगाशी नमूद केल्याप्रमाणे पुरुष शाळेमध्ये होतो, तिथला एक विद्यार्थी जो होता तो 10वीमध्ये असं तो लांब उडीमध्ये राज्यस्तरावरती खेळून आलेला होता. त्या एका सर्टिफिकेटवरती तो आज पोलीसमध्ये भरती झाला आहे आणि उच्च पदावरती आहे. म्हणजे मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय कधीची, तर 2005 सालची सांगतोय. 2005ला तो 10वी झालेला होता आणि त्या साली त्यानं राज्यस्तर खेळलेला होता. आणि 2005 म्हणजे आता जवळपास किती वर्ष झाली, 20 वर्ष होऊन गेलेली आहेत. या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये तो एक चांगला पोलीसमध्ये भरती झाला आणि उच्च पदावरती आता कार्यरत आहे.
अशी खरंच कितीतरी खूप उदाहरणं सांगतो. खरीच खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्या हाताखालून गेलेले अनेक विद्यार्थी आता असतील ते खूप चांगल्या पदावरती स्पोर्ट्समुळे गेलेले आहेत आणि बीपीएड शिक्षक म्हणून त्याचा खास अभिमान तुम्हाला नक्कीच असणार आहे. नक्कीच आहे. आता मला सांगा, तुम्हाला जवळजवळ ह्या व्यवसायामध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये किती वर्ष झाली? 26 वर्ष झालेली आहेत. मग या 26 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला ॲज अ टीचर म्हणून, एक शिक्षक म्हणून किती इव्हॉल्व केलं, किती बदल तुमच्यामध्ये झाला असं तुम्हाला वाटतं? म्हणजे सुरुवातीचे तुमची जी शाळा तुम्ही म्हणाल आमडस होती, मग त्या शाळेमधले मोरे सर आणि आत्ता असलेले मोरे सरांमध्ये केवढा फरक झाला आणि का झाला? फरक हा झालेलाच आहे. कारण कसं आहे, काळानुसार आपल्याला बदलावं लागतं. पूर्वी 2001ला मी लागलेलो आहे. 2001चा कालखंड किंवा तो काळ आणि आता 2026चा काळ हा बराच फरक आहे. आपण म्हणतात ना, प्रवाहाच्या बरोबरच गेलं पाहिजे. इथे आपल्याला एखाद्या वेळेस एखादी गोष्ट पटत नाही, पण त्या प्रवाहाच्या बरोबर जर का गेलं नाही तर बुडून मरावं लागतं. त्याचप्रमाणे काय बदल तुम्ही केला? बदल करावाच लागतो. आता तसं पाहायला गेलं तर बीपीएड शिक्षक आता विद्यार्थी संख्या ही कमी होत चाललेली आहे. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या, मी मराठी माध्यमचं म्हणतोय कारण मी मराठी माध्यममध्ये आहे. बराचसा कल हा पालकांचा इंग्लिश मीडियम असल्यामुळे, त्यामुळे मराठी मीडियमच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे. मग कमी होत चाललेली आहे म्हटल्यानंतर त्याचा परिणाम त्या शिक्षकांवरती होतोय. जर विद्यार्थीच नसतील तर शिक्षक कशाला तिथे? मग शिक्षक सरप्लस होणं वगैरे हा प्रकार झालेलाच आहे. मग अशा वेळी जो विद्यार्थी समोर येतोय त्याला त्याच्याकडून करून घेणं खूप कठीण होऊन गेले, कारण तो त्या पातळीचा येत नाहीये. पूर्वी विद्यार्थी संख्या भरपूर होती, विद्यार्थी संख्या भरपूर मिळत होती, त्याच्यातून आम्हाला एखादा विद्यार्थी निवडता येत होता. पण आता ती परिस्थिती नाहीये. समोर आलेला जो विद्यार्थी आहे त्याच्याकडून जास्तीत जास्त करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. किंबहुना या 26 वर्षामध्ये तुम्हाला काही फरक तुमच्या पालकांमध्ये सुद्धा दिसतो का? पालकांच्या बिहेवियर मध्ये तुम्ही गेल्या 26 वर्षांमध्ये फरक जाणवतो का? आधीचे पालक किंवा आताच्या पालकांमध्ये कंपॅरिझन केलं तर? हा, फरक जाणवतो, पण एवढा पण नाही. पण माझ्या बाबतीत म्हणा किंवा एखाद्या बीपीएड शिक्षकाच्या बाबतीत म्हणा, तो शिक्षक खरंच त्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य त्या मुलाला देत असेल, प्रामाणिकपणे देत असेल, तर त्याला कुठलाही पालक खरंच विरोध करत नाही. कारण प्रत्येक पालकाची हीच अपेक्षा असते की माझा मुलगा, जर एखाद्या वेळेस असं सुद्धा असतं की एखादा पालक म्हणतो की माझा मुलगा किंवा मुलगी हे अभ्यासात नाही, पण कमीत कमी तिला खेळायची आवड आहे, मग त्या खेळामध्ये तिनं पुढे जावं. मग अशा विद्यार्थ्याला जर का किंवा एखाद्या मुलग्याला किंवा मुलीला तुम्ही चांगलं गायडन्स दिलं आणि त्याच्यातून तो जर चांगला खेळत गेला, पुढे गेला, तर तो पालकाचं मत तुमच्याबद्दल खूप चांगलंच होणार आहे. आणि पूर्वीच्या काळातील जे पालक होते आणि आत्ताचे पालक याच्यात थोडा फरक आहे. कारण आता बघायला गेलं तर तुम्हाला सुद्धा माहीत असेल, पूर्वीचा काळ असा होता किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या शिक्षकांचे मार खाल्ले असतील. आता ती परिस्थिती नाही आहे. आता मुलांना हात लावून जमत नाही आहे. जर चुकून एखाद्या मुलाला हात लावला किंवा मारलं आणि त्याच्यातून काही इजा झाली तर तो पालक लगेच तक्रार घेऊन येतो आणि जर ती तक्रार पुढपर्यंत गेली तर त्या शिक्षकाच्या नोकरीवरती परिणाम होतो. पूर्वीचे दिवस असे नव्हते. मी माझा अनुभव सांगतो की मला सुद्धा, माझी स्वतः आई मुख्याध्यापिका होती तरी सुद्धा माझे शिक्षक मला खूप मारायचे, खूप म्हणजे खूप मारायचे. पण तुम्हाला सुद्धा आठवत असेल की तुम्ही तुमचे शिक्षक, म्हणजे तुम्हाला असं मी म्हणत नाही, दर्शकांना म्हणतोय की जे पालक आहेत त्यांना, की तुम्ही सुद्धा तुमच्या शिक्षकांचा मार खाल्ला असेल आणि मार खाल्ल्यानंतर तुम्ही कधीही तुमच्या घरी सांगत नव्हता. का सांगत नव्हतो तर सांगितल्यानंतर पुन्हा मार खावे लागायचे. का तर तू शाळेत का मार खाल्लास, म्हणजे तू चुकलायस म्हणून. आता ती परिस्थिती नाही. आता मुलगा किंवा मुलगी सांगत गेली शाळेत घरी की लगेच पालक तक्रार घेऊन येत आहेत. आणि मला वाटतं ही एक गोष्ट सगळ्या पालकांनी जरा मनावरती घेण्यासारखी आहे की आपण जुन्या काळापासून म्हणत आलेलो छडी लागे छमछम विद्येई घमघम, की कुणाचा तरी धाक असावा. तो जो शिक्षक जर का मुलांना मारतो तर तो स्वतःचा कुठला तरी राग त्या मुलावरती न काढून किंबहुना त्या मुलाला अभ्यासाबद्दल अभ्यास करायला प्रेरित करण्यासाठी असतो किंवा कुठल्याही प्रकारे त्याने अभ्यास करावा ह्यासाठी तो असतो. मला एक गोष्ट विचारावी लागेल. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की तुम्ही खेडेगावामध्ये
शाळांमध्ये पण भरपूर वर्ष शिकवलेल्या होतात आणि तुम्ही एक BPED शिक्षक आहात. तर एक BPED शिक्षक म्हणून मुलांकडून खेळाची प्रॅक्टिस करून घेणं हा एक मोठा भाग असतो. मग तुम्हाला तिथे कोणत्या अशा अडचणी येतात का? का तुमचे स्कूल तेवढी फॅसिलिटी देत होती का मुलांना, की तुम्ही सगळ्या प्रकारचे खेळाची प्रॅक्टिस तिथे करून घेऊ शकता? फॉर एक्झाम्पल आता साधीच आपण रनिंग रेस जरी म्हटलं तरी खेडेगावामध्ये तुमचं हे रनिंग ट्रॅक बनवणं, मुलांकडनं तशी प्रॅक्टिस करून घेणं, हाय जम्पची प्रॅक्टिस, लॉंग जम्पची प्रॅक्टिस यासाठी प्रॉपर ते ग्राउंड्स लागतात. तर तसे ग्राउंड तुमच्या शाळेमध्ये अवेलेबल होते का? बिन ती खेडेगावातली शाळा असून सुद्धा. खूप चांगला प्रश्न विचारला. कारण का त्यावेळेचं सोडा, आत्ताची परिस्थिती सुद्धा अशीच आहे की प्रत्येक शाळेमध्ये अशा खेळाच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत. पूर्वीच्या काळाचं विचारलं तर सांगायचं झालं तर आत्ता जर लांब उडी हा जो खेळ प्रकार आहे, त्या लांब उडीसाठी जो खड्डा लागतो तो आम्ही पूर्वीच्या काळी काय करायचो, खड्डा जमिनीवर खणायचो, माती दगड असायचे ते बाजूला काढायचे आणि माती जी होती मऊ माती तेवढीच ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मुलं उडी मारून प्रॅक्टिस करत होती. पण खरं म्हणजे तो जो खड्डा असतो तो हा 9 मीटर लांब असा खड्डा पाहिजे आणि त्याच्यामध्ये वाळूच पाहिजे आणि ती पण वाळू कुठली, समुद्राची वाळू पाहिजे. समुद्राची वाळू कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही आहे. असे बरेचसे रनिंग ट्रॅक्ससाठी तुम्ही काय रनिंग ट्रॅक्स म्हणजे 400 मीटरचा ट्रॅक लागतो. एवढी जागाच उपलब्ध कुठं राहिलेली नाहीये कुठल्याच शाळेमध्ये. मग कुठेतरी जिथं रस्त्यावरती म्हणा किंवा सपाट मैदान असेल तर 100 मीटरचं असेल तर 100 मीटर जायचं, पुन्हा 100 मीटर पाठी यायचं, पुन्हा जायचं, असं तो 400 मीटर किंवा असं ते रनिंग पूर्ण करायचे. किंवा लॉंग रनिंग असेल तर मग रस्त्यावरती मुलांना धावायचं. आता गरीब घरातली ती मुलं असतात, त्यांच्याकडे शूज नसतात, मग बिना पायात म्हणजे काही चप्पल पायामध्ये नसताना सुद्धा मुलं आमची धावतात. पण कधीही कुठल्या पालकांनी तक्रार केलेली नाही. फक्त एवढंच पालकांची हीच अपेक्षा असते, अजूनही असते, की तो जर या खेळामध्ये खेळतोय म्हटल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. शक्यतो दुखापत होऊ दे नको याची काळजी आम्ही घेतच असतो, प्रत्येक जण घेत असतो. मीच असं नाही, सगळे आम्ही शिक्षक घेत असतो. मला असा एक रनिंग ट्रॅकवरून मला आठवलं, जर थोड्या दिवसापूर्वी तुम्ही एका मुलाचं मेन्शन केलेलं होतं, जो की आता मला म्हणाले की रस्त्यावरती धावतात. त्याच्यावर मला आठवलं की चिपळूणमध्ये दरवर्षी 1-2 तऱ्हेचे मॅरेथॉन होतात आणि मला खूप कौतुक वाटतं सांगायला की यांच्या शाळेमधली मुलं जी रोडवरती जे कुठलेही स्पेसिफाईड रनिंग शूज नसतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करून सुद्धा मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक मिळवतात. त्या मुलाचं नाव किंवा उल्लेख तुम्ही करू शकता? नाही, खरंच ही आता तुम्ही म्हणजे आठवण करून दिली, हे सांगायचं राहून गेलं असतं. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी मुलं मला भेटलेली आहेत. मी आता ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेमध्ये इयत्ता 8वीमध्ये तो विद्यार्थी आलेला आहे आणि पूर्वीपासून तो प्रॅक्टिस करतोय आणि तो माझ्या शाळेत आला आणि माझ्या शाळेत आल्यानंतर मला फक्त कळलं की हा मॅरेथॉनमध्ये भाग घेतो, हा प्रॅक्टिस करतो. मग त्याची जी प्रॅक्टिस चालते ती आपल्या इथेच, म्हणजे मी आता चिपळूण शहरामध्ये राहतोय, चिपळूण शहरापासून जवळचंच गाव आहे, तो तिकडून इकडे येतो, त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ असतो, तो खऱ्या अर्थानं तो त्याची प्रॅक्टिस घेतो. पण मी पण तिथं जातो त्याच्याकडून प्रॅक्टिस, म्हणजे त्यांच्याबरोबर मी पण असतो. त्यांना ज्या काही गोष्टी, आता तसं पाहायला गेलं तर त्या विद्यार्थ्याला गरीब घराचा विद्यार्थी आहे आणि म्हणजे मोठेपणा असं नाही, पण मी स्वतः वैयक्तिक त्याला बरीचशी मदत केलेली आहे, माझ्या शाळेनं केलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पायामध्ये शूज चांगले लागतात मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमध्ये. आणि सांगायचं झालं तर तो विद्यार्थी गेल्या 8वीला ज्या वर्षी आला, आता तो 9वीला आहे. वीर मेटकर म्हणून माझ्या शाळेच्या इथेच त्याचं घर आहे, कळंबस्ते गावचा विद्यार्थी आहे तो. 8वी आणि 9वी आता 2 वर्ष आहे तो. त्या 2 वर्षामध्ये या 9वीचं वर्ष हे आणि त्याच्या अगोदरचं 8वीचं वर्ष, ह्या पूर्ण 2 वर्षामध्ये जवळपास त्याने म्हणजे नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यातीलच मॅरेथॉन स्पर्धा नाही तर मग कराड मॅरेथॉन असू दे, सिंधुदुर्गामधली असू दे, अगदी मुंबईत सुद्धा मॅरेथॉन स्पर्धा झालेली होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात जेवढ्या झालेल्या आहेत जवळपास, आता आकडा परफेक्ट सांगता येणार नाही, पण जर
अंदाजे सांगितलं गेलं तर या 2 वर्षामध्ये जवळपास 25 ते 26 मॅरेथॉन त्यांना मारलेले आहेत. अरे वा, मला वाटतं त्या मुलासाठी आपण एक जोरदार खरंच टाळ्या नक्कीच वाजवूया करण्यासारखा की विद्यार्थी खेडेगावातून आहे. येऊन सुद्धा या मुलाने जिद्दीने स्वतःच्या हिमतीवरती खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे आणि यापुढे तो करेल अशी निश्चित अपेक्षा मला आहे. आणि माझ्या शाळेला त्या विद्यार्थ्याचा खरंच अभिमान आहे. आता एक गव्हर्नमेंट टीचर म्हटलं की गव्हर्नमेंट शिक्षकांबद्दल बऱ्याच काही गोष्टी असतात. त्यामध्ये असं एक म्हटलं जातं की शिक्षकांना मुळामध्ये की सुट्ट्या भरपूर असतात. दुसरी गोष्ट म्हणजे एक असतं की त्यांना कामं जी असतात ती गव्हर्नमेंटची कामं जास्त असतात. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की तुम्हाला गव्हर्नमेंटचे म्हणजे इलेक्शन असेल, इलेक्शन ड्युटी असू दे किंवा जनगणना असू दे, या सगळ्या कामांमध्ये गव्हर्नमेंट शिक्षक यूज केले जातात, त्यांना ती कामगिरी सोपवली जाते. तर ती कामगिरी का सोपवली जाते आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि का सोपवली जाते हे सांगणं कठीण आहे. कदाचित शासनाचं असं असेल की एक भरवशाचा माणूस आहे तो. शिक्षक म्हटल्यानंतर आपला शासनाचा माणूस आहे आणि त्याच्यावरतीच भरवसा आपण देऊ शकतो. कारण ही जी कामं दिलेली आहे, मग इलेक्शनचं काम असू दे, आता चालू असलेलं जनगणना असू दे, की मध्ये एकदा परत मराठा सर्वेक्षण म्हणून काम होतं, ते सुद्धा शिक्षकांनाच होतं. या सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्या शिक्षकांनी करणं गरजेचं आहे का, तर शासनाला वाटतंय की हे शिक्षकच फक्त करू शकतात. आपण त्यांच्यावरती एक जबाबदार व्यक्ती हां, म्हणून. जबाबदारीनं ती काम करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आमच्या सुद्धा मनात येतं, अरे तुम्ही त्या कामाचा आम्हाला पैसे देताय, मोबदला देताय, मग हाच मोबदला एखाद्या वेळेस आम्हाला असा प्रश्न पडतो की एखादा जो बेरोजगार आहे त्याला सुद्धा काम देऊ शकता तुम्ही. पण तसा विचार केला तर बेरोजगार एखाद्या व्यक्तीला दिला तर सगळेच काम जबाबदारीनं करतील असं नाही. त्यामुळे कामच तसं आहे, जबाबदारीचं काम आहे. इलेक्शनचं असू दे, आता जनगणनेचं असू दे किंवा आणखीन कुठलं पण असू दे, आणि त्यामुळेच ते शिक्षकांना दिलं जातं आणि तो एक आपल्याच कामाचा भाग आहे समजूनच आम्ही सगळे शिक्षक करतोय. कधी कधी वाटतं, आता सुद्धा मे महिन्यामध्ये आम्हाला पूर्णपणे जनगणनेचं काम करायचं आहे. कुठेही जाता येत नाहीये. सुट्टी म्हटल्यानंतर वर्षातून एकदा सुट्टी मिळते एवढी मोठी, आणि असं शिक्षकांची बोली नाही की वर्षात एकदा सुट्टी होईल. माझे दर्शक त्याच्याशी नक्कीच ऍग्री करणार नाही आहे. मोठी सुट्टी पण होणार. आपण वर्षातून एकदा असं काहीतरी प्लॅनिंग करत असतो की ते त्या सुट्टीमध्ये करायचं असतं. मग त्या आता कामं लागलेली आहेत, कुठे जाता येत नाहीये, ठीक आहे, आपल्याच कामाचा भाग आहे असं म्हणून आता सवय झालेली आहे. आता एवढं काही वाटत नाही एवढी 26 वर्ष झाल्यानंतर. पण एवढं मात्र सांगेन, शिक्षकी पेशासारखा कुठलाही चांगला पेशा नाही आहे. खरंच जो शिक्षकी पेशामध्ये जो आदर सन्मान मिळतोय तो कुठेही नाही. हा काळ कितीही बदलू दे. आता मी असं सुद्धा म्हणेन, पूर्वीचा विद्यार्थी आणि आत्ताचा विद्यार्थी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीचा विद्यार्थी शिक्षकाला बघितल्यानंतर पळून जात होता, आदरानं भीतीनं पळून जात होता. आताचा विद्यार्थी तसा नाहीये, तो जवळ येतोय, तो त्याचे प्रॉब्लेम काहीतरी आपल्यालाच सांगतोय. पण याचा अर्थ असा नव्हे की तो आपला आदर ठेवत नाही, तो आदर ठेवतोय आपला. पण आदर देण्यामध्ये आपण म्हणूया की थोडा मुलांमध्ये थोडा चेंज झालेला आहे. ते शिक्षकाला सुद्धा एक फ्रेंड म्हणून ट्रीट करायला लागलेले आहे. हा जनरेशनचा फरक आपण म्हणूया. पण आता तुम्हाला 26 वर्ष झालेली आहेत, मग तुमची रिटायरमेंट कधी आहे? 2032, 6 वर्ष अजून आहेत. म्हणजे 6 वर्ष तुम्हाला अजून जॉब आहे. मग 6 वर्ष तुम्ही तुमचं फ्युचर कसं बघता? तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग तुमच्या काय आहे? 6 वर्षानंतर 6 वर्षानंतर तुम्हाला विचारते तर टू अर्ली विचारते. ऍक्च्युअली 6 इयर्स इज अ लॉंग पिरियड ऑफ टाइम टू गो, बट स्टील मी त्यांना विचारते की तुम्हाला जर ॲज अ रिटायरमेंट नंतरच्या तुमचे काय प्लॅन्स असतील? कारण एका शिक्षक म्हणजे खूप बिझी असतात, स्कूलमध्ये बघायचे, स्कूलचं दुसरं काही काम बघायचं किंवा गव्हर्नमेंटचं जे एक्स्ट्रा काम जे येईल ते सुद्धा त्यांना करायचंय. बीपीएड शिक्षक असल्यामुळे मुलांची प्रॅक्टिस घ्यायला पण सेपरेटली नंतर जायचंय अदर दॅन द स्कूल आवर्स. सो एवढं बिझी लाईफस्टाईल शिक्षकांचं असतं. एवढं बिझी लाईफस्टाईल असताना वेन यू थिंक अबाउट द रिटायरमेंट की या नेक्स्ट डे आय एम गोइंग टू गेट अप अँड मला आता काही काम नसणार आहे, वुड बी अ फ्री पर्सन विथ नो रिस्पॉन्सिबिलिटी, नो लायबिलिटीज ॲज सच, की मग ती जे लाईफ आहे ते तुम्ही कसं इमॅजिन करता? नाही, अजूनपर्यंत काही म्हणजे तो माझ्या मनामध्ये तो विचार सुद्धा आलेला नाही.
कारण 6 वर्ष आहेत, 6 वर्ष मला त्या माझ्या सेवेचा आनंद घ्यायचा आहे. मी खरंच समाधानी आहे माझ्या म्हणजे त्या शिक्षक पेशामध्ये. त्यामुळं तो अजूनही मला आनंद घ्यायचा आहे. त्यामुळं पुढचा मी विचार केलेलाच नाही. आणि सो दॅट इज व्हेरी वाईज की यू शुड टेक द डे ॲज इट कम. आपण खूप पुढचा विचार कधी करू नये. जो दिवस येतो तो आनंदात घालवावा, त्याची आनंद घ्यावा आणि त्या वेळेला त्या घडीला आपण त्याचा मॅक्झिमम यूज कसा करू शकतो. वाईज पर्सन डू दॅट आणि आपण शिक्षकाकडून डेफिनेटली तीच अपेक्षा करतो. थँक्यू सर सो मच फॉर गिव्हिंग यू व्हॅल्युएबल टाईम आणि आशा करते की या सगळ्या दर्शकांना हा आजचा जो पॉडकास्ट आहे तो नक्की आवडला असेल. थँक्यू सर वन्स अगेन. थँक्यू.